मंडळी नमस्कार। मंडळी, लोकसभा निवडणुकीची रंगत आता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे आणि त्यातच भाजपाने राज्यातल्या 20 जागांवरचे उमेदवार जाहीर केल्याने 20 मतदारसंघात प्रत्यक्षपणे प्रचाराला सुरुवात झाली आहे असं म्हटलं तरी हरकत नाही। भाजपने जाहीर केलेल्या 20 उमेदवारांपुढे महाविकास आघाडीकडून नेमके कोणते उमेदवार असतील, त्यासोबतच काही ठिकाणी बंडखोरी होण्याची शक्यता पाहता प्रत्यक्ष निवडणुकीत कोण विजय होईल याबद्दल वेगवेगळे अंदाज आता बांधले जात आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अकोला लोकसभा मतदारसंघाविषयी। भाजपकडून अकोला लोकसभेसाठी विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे अनुप धोत्रे हे कशा पद्धतीने आपले राजकीय डाव आखतात आणि संजय धोत्रे यांच्या पुत्राला ही निवडणूक कशी जाते हे आता पाहावे लागेल। महाविकास आघाडीकडून अकोला लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना उमेदवारी जाहीर होऊ शकते, किंबहुना संजय राऊत यांनी तशी घोषणा देखील केली होती। मात्र महाविकास आघाडीचा अजून जागा वाटप झालं नाही आणि या जागा वाटपातच वंचितला किती जागा देण्यात येतात त्यावरूनच वंचितचं महाविकास आघाडीमध्ये समावेश ठरेल। जर जागा वाटपात वंचित नाराज होऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडली तर मग इथून पुन्हा एकदा तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळू शकते आणि जर वंचित महाविकास आघाडी सोबत राहिली तर प्रकाश आंबेडकर विरुद्ध अनुप धोत्रे अशी ही सरळ लढत होऊ शकते। अशा वेळी आंबेडकर यांचं पारडं महाविकास आघाडीमुळे जड होऊ शकतं, पण लोकसभा म्हणजे अकोला लोकसभा मतदारसंघ भाजपचा गड म्हणून ओळखला जातो। गेल्या 3 दशकांमध्ये लोकसभेच्या 4 निवडणुका भाजपने इथून जिंकल्या आहेत। यावेळेस संजय धोत्रे यांच्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे ते सक्रिय राजकारणापासून दूर गेले असले तरी भाजपने त्यांचे पुत्र अनुप धोत्रे यांच्यावर विश्वास दाखवला आहे। दरम्यान प्रकाश आंबेडकर 1984 पासून अकोला लोकसभा निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे याही वेळी आंबेडकर हे लोकसभा लढवणार असून गेल्या वर्षभरापासून ते तयारी करत आहेत। 1998 आणि 1999 या 2 लोकसभा निवडणुकांमध्ये प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष आणि काँग्रेस यांनी एकत्र येत निवडणुका लढवल्या होत्या, त्यामुळे आंबेडकर हे 2 वेळा लोकसभेवर निवडून गेले होते। त्यानंतर मात्र 2004, 2009, 14 आणि 19 या 4 लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर हे स्वतंत्र लढल्यामुळे भाजपने या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता आणि तसंच संजय धोत्रे हे 3 वेळा इथून खासदार झाले होते। यावेळी मात्र नवखे असणारे अनुप धोत्रे विरुद्ध 11 वेळा लोकसभा निवडणूक लढवणारे अनुभवी प्रकाश आंबेडकर असा सामना होणार आहे। त्यामुळे यावेळी आव्हान कुणाचं राहील हे लवकरच आपल्याला पाहायला मिळेल। गेल्या लोकसभेवेळी भाजप आणि शिवसेनेची युती असल्याने संजय धोत्रे यांना मोठं बळ मिळालं होतं। आता मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस असं प्रकाश आंबेडकर यांना पाठबळ मिळू शकतं। त्यामुळे अनुप धोत्रे यांना आंबेडकरांचा सामना करावा लागणार आहे आणि वंचित आघाडी महाविकास आघाडीसोबत लढली तर अनुप धोत्रे यांना ही लोकसभा जडही जाऊ शकते। मात्र महाविकास आघाडी आणि वंचित आघाडीचं अद्याप सूर जुळलेलं नाहीये। वंचितने दिलेले मुद्दे चर्चेअभावी महाविकास आघाडीची गाडी पुढे सरकतच नाहीये। तसंच काँग्रेसमधील इच्छुकांनीही अकोला लोकसभा लढवण्याची तयारी सुरू केली आहे आणि एकीकडे प्रकाश आंबेडकर यांनीही स्वबळाची तयारी ठेवत लोकसभेची मोर्चेबांधणी केली आहे। जर असं झालं तर मात्र पुन्हा एकदा आपल्याला अकोल्यातून तिरंगी लढत पाहायला मिळू शकते। गेल्या वेळी प्रकाश आंबेडकर यांनी MIM सोबत युती करत लोकसभा लढवली होती। गतवेळी काँग्रेसने अकोल्यातून अल्पसंख्याक उमेदवार दिला होता। आता जर वंचित सोबत काँग्रेसची आघाडी झाली नाही तर इथून काँग्रेस नेमका कोणता प्रयोग करतं, तसंच प्रकाश आंबेडकर यांची सुद्धा व्यूहरचना काय असेल हेही आपल्याला लवकरच पाहायला मिळेल। मात्र हे सगळं चित्र काँग्रेसच्या भूमिकेनंतर स्पष्ट होईल असं म्हटलं जाते। अकोला लोकसभेचा जर आपण विचार केला तर या मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्यापैकी 4 जागांवर भाजपचे आमदार आहेत। एका जागेवर ठाकरेंचा आमदार आहे तर एका जागेवर काँग्रेसचा आमदार आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या संजय धोत्रे यांना 5,54,444 मतं मिळाली होती तर प्रकाश आंबेडकरांना 2,78,848 इतकी मतं मिळाली होती। तर काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांना 2,54,370 इतकी मतं मिळाली होती। गेल्या 3 टर्ममध्ये काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात मतांची विभागणी होत असल्याने भाजप इथून सहज जिंकून येतोय। तसं पाहिलं तर प्रकाश आंबेडकर यांची अकोल्यामध्ये मोठी ताकद आहे। गेल्या अनेक वर्षांपासून अकोला या मतदारसंघात ते पक्षाची आणि वेगवेगळ्या कार्यकर्त्यांची बांधणी करतायत, त्यामुळे अकोला हा प्रकाश आंबेडकर यांचा बालेकिल्ला आहे असंही म्हटलं जातं। अकोला नगर परिषदेवर प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाचं वर्चस्व असून जिल्हा परिषदेमध्येही त्यांनी अनेक जागेंवर विजय मिळवला होता। तसं पाहिलं तर संजय धोत्रे यांचा सामना करण्यासाठी काँग्रेसकडे प्रबळ उमेदवाराची कमीच आहे।
काँग्रेसची स्वतंत्र अशी ताकदही कमीच आहे. धोत्रे यांचा पराभव त्यामुळे होऊ शकत नाही. तसंच प्रकाश आंबेडकर स्वतंत्र लढल्यानं आणि काँग्रेसनंही युतीतून उमेदवार दिल्यानं काँग्रेस आणि वंचितमध्ये मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा भाजपलाच होतोय आणि आंबेडकर हे त्यामुळे पराभूत होत आहेत. यावेळेस महाविकास आघाडीच्या समीकरणांमध्ये वंचित आघाडीनं जर सहभाग घेतला तर प्रकाश आंबेडकर हे इथून सहजरित्या निवडून येऊ शकतात. मात्र त्यासाठी प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडीमध्ये वंचित आघाडीसोबत सहभागी होणं गरजेचं आहे. आणि तसं जर पाहिलं तर अगदी खूप कमी दिवस लोकसभेसाठी आता बाकी आहेत. एकीकडे भाजपनं आपले उमेदवारही जाहीर केले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांना अकोला लोकसभेची जागा सोडली असली तरी इतर जागांचं घोंगडं मात्र अजूनही अडलेलं आहे. एक मात्र खरं आहे, जर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत लढली तर अकोला लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची मोठ्या प्रमाणात ताकद निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे इथून सहजरित्या विजयी होऊ शकतात. आणि आता महाविकास आघाडीचं समीकरण काय ठरतं, ही जागा कुणाला सोडण्यात येते हे आपल्याला लवकरच कळेल. पण अकोल्यातून यावेळी कोण खासदार होईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा कडक बात.